ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी निर्मिकाची गोष्ट सांगितली, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्यांनी निर्मिक सांगितला की परमेश्वरापर्यंत जायला कुणा मध्यस्थाची कधीच गरज लागत नाही, हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं. कर्मकांडांना ज्यांनी फाटा दिला आणि तोच भारतीय जनता पक्ष तीच कर्मकांड जेव्हा आमच्या माथी मारायचा प्रयत्न करतो, तेव्हा मान खटावच्या स्वाभिमानी नागरिकांनो, मतदारांनो, याचा जाणीवपूर्वक विचार करा, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं. या परिसरात आपला धनगर समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय जनता पक्षाचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय शब्द दिला होता तुम्हाला आठवतोय? तो शब्द पूर्ण झाला का हे माझ्या धनगर बांधवांनी सांगावं. आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र नाम आहे त्यातली एक गोष्ट फार महत्वाची आहे. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने ही गोष्ट अनेक ठिकाणी केली आहे. या समाजाचं त्या समाजाची भांडण लाव, त्या समाजाचं या समाजाशी भांडण लाव आणि स्वतःची फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असताना महाविकास आघाडीनं महाराष्ट्र नाम्यामध्ये वचन दिलंय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना होणार. जातनिहाय जनगणना होऊन जी आरक्षणाची 50% मर्यादा आहे, ही आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्न करणार.